अधिवेशन काळात अपात्रतेची सुनावणी घेऊन लवकरच निर्णय घेणार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती। तर संविधानात दिलेल्या तरतुदीनुसारच निर्णय घेतला जाईल, नार्वेकरांचं वक्तव्य। मराठा आरक्षण क्युरेटिव्ह पिटिशनच्या सुनावणीचा निर्णय आमच्या बाजूने लागेल, विनोद पाटलांना विश्वास। तर सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर निर्णय अपलोड होणार, विनोद पाटलांची माहिती। सगळे मराठा कुणबी होत आहेत, महाराष्ट्रात आता मराठा शिल्लक राहणार नाही, मंत्री छगन भुजबळांची टीका। तर मागासवर्ग आयोग मराठा आयोग झाल्याचा खोचक टोला। जरांगेंनी माझ्यावर टीका केली नाही तर त्यांचं भाषण कोण ऐकणार, छगन भुजबळांचा जरांगेंना टोला। ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांकडून मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत उपस्थित, आमचा हक्क आम्हाला मिळाल्याच हवा, राऊतांची मागणी। एकेकाळी आरक्षणाकडे तुच्छतेने बघणारे आणि त्याची अवहेलना करणारे लोक आता आरक्षण मागतायत, नाव न घेता अंजली आंबेडकरांची मराठा आंदोलनावर टीका। तर सूक्ष्म ओबीसींच्या आंदोलनाला वंचितकडून अंजली आंबेडकरांचा पाठिंबा। 9 डिसेंबरला इंदापूर तालुक्यात ओबीसींचा एल्गार मेळावा, पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास 1.5 लाख लोक या मेळाव्याला येतील, आयोजकांना विश्वास। मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचं महाराष्ट्रातील सर्व खासदारांना पत्र, यावेळी अधिवेशनात महाराष्ट्रातील खासदारांनी मराठा आरक्षणाबाबत आवाज उठवण्याचं संभाजीराजेंचं आवाहन। मनोज जरांगेंची मराठा समाज, धनगर आणि ओबीसी नेत्यांसोबतची बैठक संपन्न, बैठकीला ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांची उपस्थिती। आरक्षण 2 दिवस उशिरा मिळालं तरी चालेल, ओबीसी धनगर 12 बलुतेदारांसोबतच्या बैठकीत जरांगेंचं वक्तव्य। मात्र डेडलाईन बदलण्याचा प्रश्नच नाही, माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नका, जरांगेंचं आवाहन। मराठा म्हणून आरक्षण टिकणार नाही, त्यामुळे आम्ही ओबीसीतून आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय, मनोज जरांगेंचं वक्तव्य। मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचं महाराष्ट्रातील सर्व खासदारांना पत्र, अधिवेशनात आवाज उठवण्याचे आवाहन। छगन भुजबळ ओबीसींचे नेते होऊच शकत नाहीत, भुजबळांनी ओबीसींसाठी आतापर्यंत काय केलं, ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा भुजबळांना सवाल। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी तुळजापुरात दाखवले काळे झेंडे, मंदिरासमोरच मराठा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। मनोज जरांगेंची हिंगोलीच्या डिग्रस फाटा इथं सभा पार पडणार, स्टेज समोर काढली मनोज जरांगेंची भव्य रांगोळी। महाराष्ट्रातील 10 विद्यापीठांमध्ये सर्वच मागास प्रवर्गात 10,000हून अधिक पदं रिक्त, मागास वर्ग आयोगाच्या अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर, आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे 7 महिन्यांपूर्वीच सादर, मात्र सरकारकडून कुठलीही कारवाई नाही। खासदार संजय राऊत यांच्या आरोपांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती। उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी स्वतःच्या आमदारकी खासदारकीचा राजीनामा द्यावा, भाजप आमदार नितेश राणेंची मागणी। शरद पवारांनी घेतली उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची सदिच्छा भेट, शरद पवारांनी उपराष्ट्रपती धनखड यांना दिलं पुरंदरचे अंजीर भेट। नागपूर अधिवेशन काळासाठी अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्षाचं कार्यालय बहाल, ऑफिस बाहेर प्रतोद अनिल पाटील यांच्या नावाची पाटी, शरद पवार गट अध्यक्षांना भेटून आक्षेप नोंदवणार। नवाब मलिक हिवाळी अधिवेशनात हजेरी लावणार, मलिक सध्या वैद्यकीय जामिनावर बाहेर, अधिवेशनात नवाब मलिक शरद पवार की अजित पवार गटाच्या बाजूला बसणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष। क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यावरून काँग्रेसचं हिवाळी अधिवेशनात होर्डिंग, सेमीफायनलपर्यंत तुम्ही जिंकले मात्र फायनल आम्ही जिंकू, अशा आशयाचा मजकूर लिहून काँग्रेसनं भाजपला डिवचलं। नवाब मलिक हिवाळी अधिवेशनात हजेरी लावणार, मात्र मलिक नेमक्या कुठल्या बाकावर बसणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष। नागपूरच्या विधान भवनात लागले कोण कोणास म्हणाले आशयाचे पोस्टर, पोस्टरवर राज्यातील नेत्यांनी बोललेली आणि गाजलेली वादग्रस्त वक्तव्य। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून आम्ही बोलूच, पण मुंबईच्या बाबतीत जे जे घडत आहे त्यावर आम्ही सरकारला सोडणार नाही, ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभूंचा सरकारला इशारा। नागपूरमध्ये विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीत बॅनरच्या माध्यमातून शेतकरी, आरक्षण, कायदा सुव्यवस्थेवरून सरकारवर ताशेरे, ट्रिपल इंजिन सरकारचं व्यंगचित्र काढून राज्य सरकारला केलं लक्ष्य। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची बॅनरबाजी, फक्त 10 दिवस कामकाज होणार असल्यानं
राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विमानतळावर बॅनर्स. जे राज्य दंगलींचं राज्य आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं राज्य आहे, त्या राज्यात गुंतवणूक कशी येईल? विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा सरकारला सवाल. पक्ष फोडून 3 वेगवेगळ्या पक्षांचं सरकार सत्तेत आलं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका. तर शिंदे सरकारच्या काळात राज्यात सर्वात जास्त दंगली, वडेट्टीवारांचा आरोप. देशभरातील वातावरण एनडीएच्या बाजूने. आम्हाला लोकसभेला 350हून अधिक जागा मिळतील, तर विधानसभेत 200 पेक्षा जास्त जागा मिळण्याचा आठवलेंना विश्वास. सोलापूर जिल्हा परिषदेचे लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर गुन्हा दाखल. 5,85 लाखांची बेहिशेबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी पत्नी आणि मुलांवरही गुन्हा दाखल. नवी मुंबईतील नैना प्रकल्प हटावसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणाचा निर्धार. दुबईत संयुक्त राष्ट्रांची वार्षिक जागतिक हवामान परिषद COP28 सुरू. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे परिषदेला उपस्थित. विविध चर्चासत्रांदरम्यान महाराष्ट्राचे माजी पर्यावरण मंत्री या नात्यानं आदित्य ठाकरेंनी आपली भूमिका मांडली. सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसेंनी घेतला समृद्धी महामार्गाचा आढावा. झालेल्या चुका सुधारण्यासाठी प्रशासन तत्पर, भुसेंची ग्वाही. उंच इमारतीतील अग्निसुरक्षेबाबत राज्य सरकार अजूनही उदासीन. फेब्रुवारीत अधिसूचना जारी करून ठोस उपाययोजना का नाहीत? हायकोर्टाचा सरकारला संतप्त सवाल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.